विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप सर तुमचं स्वागत करतोय आपल्या या पिलर्स कोचिंग क्लासेसच्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्र कामगार विभाग ही जी भरती 2026 साठी आलेली आहे, याबद्दल बऱ्याचशा YouTube चॅनलवर किंवा ॲपवर तुम्ही या भरतीबद्दल ऐकलं असेल। पण आजचं जे लेक्चर आहे किंवा हे जे मी लेक्चर घेऊन आलेलो आहे, हे थोडं वेगळ्या पद्धतीने आहे। आता यामध्ये वेगळं काय आहे, तर यामध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय एक फ्री ऑफ कॉस्ट टायटल। आता हे फ्री ऑफ कॉस्ट टायटल काय आहे, आपण काय बघणार आहोत, नेमकं या पर्टिक्युलर क्लासमध्ये कसं शिकवलं जाईल, काय फ्री ऑफ कॉस्ट असेल, काय चार्जेस असतील, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती पडेल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्यवस्थित समजून घ्या। आता यामध्ये काय की महाराष्ट्र कामगार विभाग भरती 2026 यामध्ये जी 78 जागांची मेगा भरती आली आहे, ज्यामध्ये निरीक्षक आहे, ज्यामध्ये लेखापाल आहे, ज्यामध्ये लघुटंक लेखक आहे। तुम्हाला माहित आहे की यामध्ये जो पदांचा तपशील दिलेला आहे याबद्दल तुम्हाला चांगलं माहित आहे, कारण सगळीकडे ऑलरेडी झालेला आहे। कदाचित हा माझा व्हिडिओ खूप लेट असेल आणि शेवटचाही असेल कदाचित, पण मी काय सांगतोय किंवा शेवटी मी काय बोलतोय ते फार महत्वाचं आहे, ते व्यवस्थित समजून घ्या। यामध्ये जो पदांचा तपशील दिलेला आहे, ज्यामध्ये संवर्ग आहे निरीक्षक, ज्यासाठी S13 एवढी स्पेस केला आहे, ज्यामध्ये 35,400 ते 1,12,400 सोबतच महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय भत्ते असतील। याच्या जवळपास 62 जागा यामध्ये दिलेल्या आहेत, बरोबर। यासोबतच लेखापाल जो की S13 आहे, 35,400 1,12,400 पर्यंत, त्यासोबतच महागाई भत्ता आणि जे काही नियमाप्रमाणे देय भत्ते असतील ते राहणार आहे। त्याच्या पूर्ण 12 जागा तुम्हाला इथं बघायला मिळतील। यासोबत लघुटंक लेखक S8 म्हणजे 25,500 ते 81,100 पर्यंतचा महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देयक राहतील। यामध्ये 4 जागा याच्यासाठी दिलेल्या आहे। म्हणजे हा जो तपशील तुम्ही बघताय, तर अशा मिळून टोटल यामध्ये तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो 78 जागा इथे तुम्हाला दिलेल्या आहे। म्हणजे 78 जागांची टोटल भरती, मेगा भरती म्हणूया आपण त्याला, ती आलेली आहे। परीक्षा एकच आहे। परीक्षा कशी आहे ते लक्षात घ्या। त्याआधी शैक्षणिक अर्हता काय आहे, यामध्ये शैक्षणिक अर्हता काय दिलेली आहे, निरीक्षक गट क संवर्गाकरता बघा व्यवस्थित, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनातर्फे पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता। एकतर पदवी, ज्याला आपण ग्रॅज्युएशन म्हणतो, डिग्री बोलतो, ती किंवा त्याला जी इक्विव्हॅलेंट असेल ती, बरोबर। पहिली अट ही आहे। लेखापालसाठी काय आहे, यासाठी काय शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे आहे, संविधानिक विद्यापीठाची वाणिज्य। आता इथे काय आहे, कोणत्याही किंवा कोणतीही पदवी चालते, ओके। म्हणजे ती आर्ट असू दे, कॉमर्स असू दे किंवा सायन्स असू दे, काही फरक पडत नाही। पण लेखापालसाठी काय आहे, कॉमर्स शाखेची किंवा कॉमर्सची तुम्हाला पदवी लागते, किंवा आणि यासोबतच लेखा क्षेत्रामध्ये काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव लागतो। म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की इथे कॉम्पिटिशन फार कमी आहे, एक्सपिरियन्स सुद्धा द्यायचा आहे। म्हणजे कॉमर्स मध्ये तुमची डिग्री पाहिजे, त्यासोबतच तुमचा एक्सपिरियन्स सुद्धा इथे गरजेचा आहे। चला 3, लघुटंक लेखकसाठी संवर्गाकरता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, म्हणजे कोणत्याही पदवी चालेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स। यासोबतच महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली पदवी, यासोबत या गोष्टी तुम्हाला त्याची अर्हता दिलेली आहे। म्हणजे एवढ्या गोष्टी तिथे पाहिजे। यामध्ये एक MSc ची अट होती, जी आता रिलॅक्सेशन दिलेला आहे, ती अनिवार्य नाहीये। पण लघुटंक लेखकसाठी तुम्हाला लक्षात येत असेल तर टायपिंगची एक अर्हता आहे, जी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ऑलरेडी घेतलेली आहे, किंवा तुम्ही सर्वांनी या पर्टिक्युलर ऍड मधनं गेलेले आहे। ही माझी कदाचित शेवटचं एक लेक्चर असेल की जे मी या ऍड बद्दल सांगतोय तुम्हाला, पण जे सांगतोय ते व्यवस्थित आहे का शेवटपर्यंत। यामध्ये परीक्षेचे टप्पे किती आहे, तर एकच आहे, ती म्हणजे सरळ सेवा भरती। डायरेक्ट एक एक्झाम द्या आणि पोस्ट काढा, एक एक्झाम द्या आणि पोस्ट काढा, ज्यामध्ये तुम्हाला 200 मार्कचा पेपर असणार आहे, ज्यासाठी
100 प्रश्न विचारले जातील. लक्षात घ्या, किती? 100 प्रश्न. आता यामध्ये काय आहे? परीक्षेची योजना, प्रश्नपत्रिकेची संख्या काय आहे? तर प्रश्नपत्रिका फक्त एकच राहणार आहे. बघा, एकच प्रश्नपत्रिका राहील, म्हणजे कंटिन्यू एकाच पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये तुम्हाला ते द्यायचं आहे. त्यासोबतच यामध्ये टोटल प्रश्नांची संख्या असणार आहे ती 100. एकूण गुण आहे 200. आता 200 गुण दिले आहे म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क आहे. बरोबर आहे. परीक्षा कशी राहील? तर 2 माध्यम मध्ये राहणार आहे, मराठी आणि इंग्लिश. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला वाटत असेल की मला मराठीत पेपर सॉल्व्ह करायचा आहे त्यासाठी मराठी पद्धतीने राहील आणि इंग्लिश वाल्यांसाठी इंग्लिश पद्धतीने. म्हणजे एकाच मध्ये दोन्ही प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. परीक्षेचा कालावधी पुन्हा 2 तास आहे. ओके. आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी MCQ पॅटर्नने ही एक्झाम घेतली जाणार आहे. यामध्ये मराठी भाषेसाठी 30 गुण आहे, म्हणजे 15 प्रश्न विचारले जातील. इथे पुन्हा इंग्रजी भाषेसाठी सुद्धा 30 म्हणजे 15 प्रश्न विचारले जातील. बुद्धिमापन चाचणीसाठी सुद्धा 15 प्रश्न. हे झाले मित्रांनो टोटल नॉन टेकचे 45 प्रश्न. बरोबर आहे की नाही? त्यासोबत आता यामध्ये काय की सामान्य ज्ञान, ज्यामध्ये इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था किंवा चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित यासाठी पुन्हा 15 प्रश्न विचारले जातात. म्हणजे टोटल जर तुम्ही बघितलं तर 40 मार्कचं हे नॉन टेक तुम्हाला बघायला मिळतं. लक्षात घ्या, किती आहे? 40 मार्कचं हे तुम्हाला इथे नॉन टेक बघायला मिळेल. क्लिअर? आता सगळ्यात मोठा प्रश्न उरतोय मित्रांनो, तो म्हणजे काय? तो म्हणजे नॉन टेकचा. ओके. आता बघा, 40 प्रश्न तुम्हाला आहेत मित्रांनो, 60 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील या पर्टिक्युलर 15. बरोबर आहे. हे 60 जे प्रश्न आहेत हे आहे नॉन टेक वर. बरोबर आहे. नॉन टेक साठी उरले किती? 40 प्रश्न. उरले किती? 40 प्रश्न. आपल्याला याच्यावर फोकस करायचं आहे. आता हे जे 40 प्रश्न उरलेले आहे मित्रांनो, या 40 साठी 80 मार्क्स तुम्हाला आहेत. किती आहे? 80 मार्क्स तुम्हाला आहेत. आता या 80 मार्क्स साठी आपल्याला काय करायचंय? बघा, लक्षात घ्या. या 80 मार्क्स साठी ज्यामध्ये अधिनियम, विविध कामगार कायदे आहे, महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम 1981, त्यासोबतच महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम 1969, हे जे सगळे नियम आहेत जे की 80 मार्कासाठी म्हणजे 40 प्रश्न विचारले जातील. किती? 40 प्रश्न विचारले जाणार आहेत 80 मार्कासाठी. हे आपण आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसवर पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट घेणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे 40 मार्कासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट. कुठे? तेही युट्यूबला. कुठे? तेही युट्यूबला. लक्षात घ्या. व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या मी काय बोलतोय. 40 प्रश्न जे की 80 मार्कासाठी असणार आहे ते पूर्णच्या पूर्ण आपण आपल्या युट्यूब चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट घेणार आहे. सर, यामध्ये काही अटी शर्ती आहे का? हो, 100% अटी शर्ती आहे. ते म्हणजे फक्त एकच अट आहे. एकच अट आहे. कोणती? फक्त आणि फक्त तुम्हाला लाईव्ह बघता येईल. क्लास तुम्हाला लाईव्ह बघता येईल. लाईव्ह झाल्यानंतर पुढच्या 2 तासात तो ऑटोमॅटिक प्रायव्हेट केला जाईल किंवा तो अनलिस्टेड केला जाईल. अट एकच आहे, क्लास हा तुम्हाला लाईव्ह बघावा लागेल. दुसरी अट काय आहे? दुसरी अट अशी आहे की तुम्हाला सगळे अपडेट आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसच्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील. लक्षात घ्या. कुठे? पिलर्स कोचिंग क्लासेसच्या टेलिग्राम चॅनलवर, किंवा आपण जो व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपवर तुम्हाला सगळे जे काही आहे ते अपडेट मिळतील फ्री ऑफ कॉस्टच्या संदर्भात. मग सर, फ्री ऑफ कॉस्ट घेताय म्हणून कसे शिकवाल का? बिलकुल नाही. तुम्ही आपले सहाय्यक आयुक्ताचे क्लासेस बघितले असेल नवी मुंबई महानगरपालिकेचे, त्यामध्ये तुम्हाला डेमो लेक्चर्स माहित आहे. त्याच पद्धतीचे मराठी आणि इंग्लिश दोन्हीही भाषेतून लेक्चर घेतल्या जाईल. दोन्हीही भाषेतून तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जाईल, त्याही फ्री ऑफ कॉस्ट.
एकही रुपया चार्ज केला जाणार नाही. कोणतेही हिडन चार्जेस यामध्ये नसतील. रूल अट शर्ती एकच आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्लास हा फक्त लाईव्ह बघता येईल. कोणत्याही पद्धतीने रेकॉर्डेड क्लास इथे अवेलेबल राहणार नाही. लक्षात आलं? क्लासचे सर्व अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील. आज आणि उद्याचा दिवस तुमच्याकडे असेल, ज्यासाठी तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक ऑलरेडी मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. काही जरी प्रॉब्लेम असेल तर स्क्रीनवर तुम्हाला जो नंबर दिलेला आहे यावर व्हॉट्सअप करा. या नंबरला व्हॉट्सअप करा आणि त्याखाली लिहून पाठवा महाराष्ट्र कामगार विभागासाठी. एवढं जर लिहून पाठवलं तर तुम्हाला पिलर्स कोचिंग क्लासेसच्या टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर केल्या जाईल, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर केल्या जाईल आणि त्या लिंकवर तुम्ही तो क्लास किंवा व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करून आपले चालू होणारे उद्यापासून चालू होणारे सर्व क्लासेस तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट युट्यूबवर लाईव्ह बघू शकता. टाइम सगळा तुमच्या सोयीनुसार असणार आहे. म्हणजेच काय, कोणत्याही विद्यार्थ्याला त्याचं ऑफिस सोडून किंवा काम सोडून क्लास बघायची गरज पडणार नाही. आपण त्याच पद्धतीच्या टाइमची अरेंजमेंट करून हे क्लासेस अरेंज करणार आहे, ज्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट पद्धतीने सर्व तांत्रिक जे विषय असतील, ज्यामध्ये त्याचे अधिनियम असू दे, कायदे असू दे, नियमन असू दे, अटी शर्ती काय असेल नसेल ते सर्व आपण घेणार आहोत. म्हणजे आपण नेमकं काय काय घेणार आहोत, तर इथे जे तुम्हाला सेक्शन 5 मध्ये दिसतंय हे सर्वच्या सर्व तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट महाराष्ट्रातला एकमेव क्लास पिलर्स कोचिंग क्लासेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करणार आहे. क्लिअर? अट शर्ती काहीच नाही, फक्त एकच, लाईव्ह बघावं लागेल, रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल नसेल. क्लिअर? ज्यांना आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. एकदा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि शक्य असल्यास होईल तेवढ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना या क्लासच्या संबंधातली माहिती पाठवा, जेणेकरून या फ्री ऑफ कॉस्टचा तुम्हाला फायदा घेता येईल. क्लिअर? तर मित्रांनो, थांबतोय. भेटूया आपण आपल्या पुढच्या रेग्युलर क्लासमध्ये, ज्यामध्ये आपण चालू करणार आहोत सगळ्यात पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969. याच्या नोट्स मराठी इंग्लिश दोन्ही भाषेत तुम्हाला मिळतील. क्लासेस सुद्धा पीपीटी डायरेक्ट कॉपी पेस्ट वाचून घेणार नाही, नाहीतर ऍक्ट ओपन केला आणि चाललोय वाचत, असं करणार नाही. मराठी आणि इंग्लिश दोन्ही पद्धतीने क्लासेस घेतल्या जातील. क्लिअर? थांबतोय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जर का आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण सगळे व्हिडिओ तुम्हाला याच युट्यूब चॅनलवर अवेलेबल असणार आहे. त्यामुळे आत्ता तरी थांबतोय. भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद मित्रांनो.